जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। सौ सुमन साळी महिला व बाल विकास संस्था सांगली यांच्या मार्फत आंतरराष्ट्रीय विधवा महिला दिनानिमित्त या महिलांच्या मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप। सौ सुमन साळी महिला व बाल विकास संस्था सांगली यांच्या मार्फत दिनांक 23 जून 2025 रोजी आंतरराष्ट्रीय विधवा महिला दिनानिमित्त या महिलांच्या मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। यावेळी संस्थेच्या सेक्रेटरी प्रेमलता साळी यांनी सांगितले की या महिलांच्या पती निधनानंतर त्यांच्यावर अनेक अडचणीचे प्रसंग येतात। त्यामध्ये त्यांची जर लहान मुले असतील तर त्यांचे पालन पोषण व शैक्षणिक खर्च यासाठी या महिलांना खूप अडचणी येतात। त्यामुळे गेले 25 वर्षे आमची संस्था अशा एकल महिलांना प्रशिक्षण देऊन उद्योगधंदे निर्माण करून देऊन त्यांना स्वयंसिद्ध बनवित आहे। तसेच त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक कार्यकर्ता हातभारही लावते। तसेच त्यांच्यासाठी असणाऱ्या संजय गांधी निराधार योजना व मुलांच्यासाठी असणारी बाल संगोपन योजना व बांधकाम कामगार योजना ही संस्थेमार्फत मंजूर करून दिली जाते। त्यामुळे या महिलांना आर्थिक मदत होते। तरी समाजातील दानशूर व्यक्तींनी अशा महिलांची मुले शैक्षणिक कार्यकर्ता दत्तक घ्यावीत असे मी आशा व्यक्त करते। या शैक्षणिक साहित्य वाटपामध्ये सौ उज्ज्वला भागवत मॅडम व निहाल भाई यांनीही मदत केली। त्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचेही मानले आभार। न्यूज चॅनल नेटवर्क सह त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत की त्यांनी कलेक्टर व्हावं, मामलेदार व्हावं, क्लास 1 ऑफिसर व्हावं आणि मला आशा आहे की सर्वजण सांगितल्याप्रमाणे चांगला अभ्यास करतील। तर आपल्या समाजातील जे दानशूर दाते आहेत त्यांना माझी विनंती आहे की यामध्ये ज्या विधवा महिला आहेत त्यांना किंवा या मुलांना पितृ छत्र नसल्यामुळं त्यांच्यावरती बऱ्याच समस्या आलेल्या असतात त्या मुलाचं पालन पोषण करण्याकरिता। तरी ज्या दानशूर व्यक्ती आहेत त्यांनी या मुलांच्या शिक्षणाकरिता किंवा या महिलांच्या उद्योगाकरिता आपण दान म्हणून थोडं का होईना आपल्या संपत्तीतील जी काही असेल ते द्यावं आणि यांना हातभार लावावा ही मी या विधवा महिला दिनानिमित्त सर्व समाजातील लोकांना विनंती करत आहे। थँक्यू। मी प्रेमलता वसंतराव साळी आपल्या सर्वांना विनंती करते। थँक्यू।